कल्पनेपासून कल्पेला जो ठेवा, कल्पनेपासून कल्पेला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरे. दिदल्या वाचोनी फळप्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. इच्छा वेते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझ. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, गीता जन्म कोठी हरी कैचा. एका जनार्दनी सापडली खून, एका जनार्दनी सापडली खून. कल्पना अभिमान हरी झाला, हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे, महायोग पिते तटे भीमरथा. वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रहि, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे प्रथम नमन दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशम. विधींद्रादिदेवे सदास्तु यमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो दानेश्वरा, 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 नमो दानेश्वरा. देव तारा तो
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती विठ्ठल कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेने हरी हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागोता जन्म घेणे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ जीवनामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या चरणारे विंदे विनम्र भावाने वंदन करून सर्व श्रोते मंडळींच्या चरणी साष्टांग दंडवत करून कीर्तनाला प्रारंभ करतो विठ्ठल पंढरीश भगवान पांडुरंगाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यामधून या ठिकाणी आजची कीर्तनाची सेवा आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये चालू असणारा हा अतिशय सुंदर उपक्रम फिरती पौर्णिमा उत्सव आणि या फिरती पौर्णिमा उत्सवामधील मला वाटतं 34व्या क्रमांकाची ही या ठिकाणी पौर्णिमा आहे आणि 34व्या क्रमांकाची कीर्तन सेवा या ठिकाणी आज संपन्न होते विठ्ठल ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे ज्यांच्यामुळे आलेली आहे श्री हरिभक्तीपरायण समाधान महाराज बसंते हरिभक्तीपरायण माणिक बाबा यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे माऊली ज्ञानोबराय नाथ महाराज जशी काही बुद्धी देतील तसं अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो असंही आपलं अर्धा वेळ कीर्तनाचा जवळपास झालेला आहे अर्धा वेळ झालेला आहे अर्धा पाऊण तास कीर्तनाचा राहिलेला आहे त्या वेळेमध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी मी मागच्याही पौर्णिमेला आंबईला या ठिकाणी कीर्तन होतं हरिपाठ हा विषय काय आहे हरिपाठावर तर सगळेच आपण बोलतो आहोत पण हरिपाठ नेमकं काय आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर हा हरिपाठ वारकऱ्यांची संध्या म्हणून आपण मानतो नवे त्याचा अंगीकार केलेला आहे इथं बसलेला प्रत्येक वारकरी हा हरिपाठ घेतल्याशिवाय झोपत नाही एवढं अनन्यसाधारण महत्त्व हरिपाठाला का आहे ज्ञानोबरायांचा हरिपाठ असेल एकनाथ महाराजांचा हरिपाठ असेल वास्तविक आपण वारकरी आहोत आपल्या नजरेमध्ये संतांनी निर्माण केलेलं वाङ्मयाला किंमत आहे पण समाजाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर समाजाच्या नजरेमध्ये संतांनी केलेलं वाङ्मय याला किंमत नाही संतांनी केलेले चमत्कार याला किंमत आहे विठ्ठल ज्ञानोबराकडे पाहत असताना समाज असा पाहतो की माऊलींचं काय सामर्थ्य आहे माऊली ज्ञानोबरांनी भिंत चालवली माऊली ज्ञानोबरांनी भिंत चालवली म्हणून माऊली ज्ञानोबराय मोठे नाही आहेत माऊली ज्ञानोबरांनी भिंत चालवली म्हणून माऊली मोठे नाहीत माऊली ज्ञानोबरांनी हरिपाठ निर्माण केला म्हणून माऊलींचं मोठेपण सिद्ध होतं विठ्ठल विठ्ठल त्याचं कारण असं आहे माऊलींनी हरिपाठ निर्माण केला चमत्कार केलेले माऊली ज्ञानोबरांनी चमत्कार केलेत नामदेवरायांनी केलेले तुकोबरायांनी केलेले अहो तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल उठून बसलं काय सामर्थ्य असेल तुकोबरायांच्या कीर्तनाचं की तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये मेलेले माणसं जिवंत होत होते आमच्या सारख्याच्या कीर्तनात झोपतात घाबरू नका कोणी मरणार नाही आणि मला वाटतं कीर्तनकारा असं कीर्तनात मरण यावं एवढं पुण्य कोणाचं नाही त्यामुळे घाबरू नका विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबरांनी भिंत चालवली पण का त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी होती माऊली ज्ञानोबरांनी भिंत चालवली हा चमत्कार जगासाठी नव्हता मग हरली चांगयाची भ्रांती फक्त तात्काळ चमत्कार तेवढ्या कामासाठी होता नंतर माऊलींनी कधीही भिंत चालवली नाही माऊली ज्ञानोबरांच्या चरित्रात पुन्हा कधी भिंत चालली नसती का चालली असती रोज चालली असती हो पण चालवली नाही कारण तो तात्कालिक चमत्कार होता संतांनी केलेले चमत्कार यावर संतांचं मोठेपण सिद्ध होत नाही संतांनी निर्माण केलेलं समाजाच्या दृष्टीने निर्माण केलेलं वाङ्मय यावरून संतांचं मोठेपण सिद्ध होतं विठ्ठल हरिपाठ निर्माण केला
तसं भिंत चालवली चांगदेवाचा अभिमान जाण्यासाठी, पण चांगदेवाचे ते समजलं नाही, त्याच्या लक्षात आले नाही. मग 65 वेळा सांगाव्या लागल्या आणि मग त्याची भ्रांती गेली. म्हणजे चमत्कारानं भ्रांती जाते असं नाही, चमत्कारानं भ्रांती निर्माण होते. पण संतांच्या मुखातून निर्माण झालेलं वाङ्मय अंतकरणातले संशयाचं छेदन करतं. संशय निर्मूल झाले की अंतकरण पवित्र बनतं आणि पवित्र बनलेल्या अंतकरणामध्ये भगवंत निवास करतात. विठ्ठल म्हणून संतांचं वाङ्मय जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. ज्या ज्या भाविकांनी संतांच्या वाङ्मयाची संगत केलेली आहे त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडलेला आहे. तुकोबराय भंडाऱ्यावरती भजन करत असताना तुकोबरायांकडे एक साधक गेला आणि तुकोबरायांना विचारलं, महाराज तुमच्या जीवनामध्ये एवढी क्रांती झाली, तुम्ही जीवनामध्ये एवढी शांती कमवली, तुम्ही आध्यात्मिक स्थिती प्राप्त करून घेतली, काय कारण आहे? तुकोबरायांनी एकच उत्तर दिलेलं आहे, केला हा कैवाड संतांच्या आधारे. मी माझं जीवन संत वाङ्मयाने अनुसार बनवलेलं आहे. ऐका, इथं बसलेले सर्व भाविक लक्षात ठेवा, संतांनी केलेले चमत्कार याच्या आहारी जाऊ नका. संतांनी केलेलं वाङ्मय त्याचाच आश्रय केला की जीवनामध्ये सत्वगुण वाढतो आणि जीवनामध्ये सत्वगुणाची वृद्धी झाली की मग ऐकलेलं कीर्तन लक्षात बसतं. आमच्या का लक्षात बसत नाही कीर्तन? किती कीर्तन ऐकले आपण? मला वाटतं तुमचं सोडा, आम्ही जेवढे कीर्तन केले तेवढे आमच्या लक्षात नाही आहे. आमच्या ऐकणार का नाही? त्याचं कारण आहे आमच्या अंतकरणातला सत्वगुण हरवलेला आहे. आणि संत ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, तुकोबरायांच्या गाथेचं पारायण केलं की अंतकरणातला सत्वगुण वाढतो आणि सत्वगुणाची वृद्धी झाली की गीता बोलते सत्वात संजायते ज्ञानम. हा, सत्वगुण वाढला की आलेलं ज्ञान अंतकरणामध्ये टिकतं. म्हणून संत वाङ्मयाची संगत खूप महत्वाची. आणि याच अनुषंगाने वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला नित्य म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल हरिपाठ नित्य म्हणावा तसा दंडक केलेला आहे. नित्य नाही म्हणा मी, हा नित्य. आज खेदाची गोष्ट आहे, आता आपण आपले आपले म्हणून बोलायला काही अडचण नाही. हरिपाठ फक्त सप्ताहपुरता राहिला, हरिपाठ फक्त सप्ताहापुरता राहिला. तुमचं सोडा हो, आमचं आपल्यामध्ये काही असे सप्ताहापुरता हरिपाठ घेतात आणि त्यामुळं कधी नित्य सप्तमीचं नित्यनामी होतं तर नित्यनामीचं कधी हे का याच्यावर अंदाज काढा की हरिपाठ फक्त सप्ताहापुरता राहिलेला आहे. विठ्ठल हरिपाठ नित्य म्हणला नाही, नित्य जीवनामध्ये अंगीकार केला नाही तर हरीची प्राप्ती होणार नाही. नित्य नेम ना आम्ही या ज्या हरिपाठावर आपण बोलू लागलो त्या हरिपाठातल्या शेवटच्या चरणात नाथ महाराज बोलतात, नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरी कृपा होय तयावरी नित्य प्रेम भावे. नित्यानं म्हणावं, नित्याची साधना आहे. म्हणून संत वाङ्मयाची संगत केली की अंतकरणामध्ये सत्वगुण वाढतो आणि ज्ञान निर्माण होतं. ही ज्ञानाची परंपरा निवृत्ती दादांपासून सुरुवात झालेली आहे. गंगोत्रीला जर आपण गेला तर गंगोत्रीला गंगा छोटीशी, मी ऐकलं फक्त, पाहिलेलं नाही. कीर्तनकार बोलतो म्हणजे सगळं त्याला अनुभव आलेला असतं काही नाही. आणि तुम्हाला विनंती सगळ्यांना, कीर्तनकार जो बोलतो की नाही तर अंदाज असतो, तुम्ही अंदाजानं घेत जा. जशाच्या तसं जर घेतलं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. बरं, अंदाज कीर्तनकाराचा, कीर्तनकार बोलतो मी परवा असं ऐकलं, ते परवाचं परवा नसतं, त्याला 3 वर्ष झालेले असतात. हा अंदाज आहे, म्हणून अंदाजानं घेत जा. थोडंसं काय माहिती आहे का, सध्या श्रोतांची गफलत कुठं होऊ लागली, जसे तर तसं घेणं लावलं नाही. आपल्या चाळणीत चाळून घ्या. चक्कीतून आणलेलं पीठ तसंच परत टाकून मळत नाही माता माऊल्या. मग अगोदर काय लावतात आपल्या घरातले चाळणी. तसं कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर, कथा ऐकल्याच्या नंतर थोडं जे आपल्याला देवानं दिलेले ती वापरा आणि ती वापरून अंगीकृत करा. आपण ती वापरत नाही म्हणून महाराज लोक बोलतच का मी, सांगतच का मी यांचं, त्यामुळे ते तसंच चालल्या जातं. म्हणून नाही, निवृत्ती दादांपासून चालू झालेली परंपरा ज्ञानाची थोडी होती. गंगा जशी अशी पुढे येते, हरिद्वार ऋषिकेशला प्रवाह मोठा होत जातो, ती ज्ञानाची परंपरा.
माऊली ज्ञानोबरायांपर्यंत आलेली आहेत. मग ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ वाढलं आणि ती परंपरा जेव्हा आमच्या नाथ महाराजापर्यंत आली तेव्हा या ज्ञानगंगेचा नाथसागर निर्माण झालेला आहे. खूप मोठी. मी मागही बोललो अंबाईच्या कीर्तनामध्ये की वारकरी संप्रदायामध्ये जेवढी संत मंडळी झाली त्या सर्व संत मंडळीमध्ये सगळ्यात जास्त वाङ्मय कोणाचं असेल तर आमच्या नाथ महाराजांचं आहे. विठ्ठल विठ्ठल. खूप मोठी परंपरा, खूप मोठं विपुल प्रमाणामध्ये वाङ्मय नाथरायने निर्माण केलेलं आहे आणि त्याच मधला छोटासा ग्रंथ म्हणजे हरिपाठ. आणि या हरिपाठामधला 16व्या क्रमांकाचा अभंग आजच्या कीर्तनासाठी घेतला. विठ्ठल. या अभंगाचा जर आपण विचार केला तर या अभंगामध्ये नाथ महाराजांनी 3 अवस्थांचं वर्णन केलेलं आहे. ऐका बरं का, थोडंसं 3 अवस्था सांगितल्या. आपल्याला थोडं जड जाईल पण ऐका. नाथ महाराज बोलतात या पहिल्या चरणामध्ये मूढ अवस्था सांगितली आहे. तेने पडे गोवा नेणे हरी. मूढ अवस्थेपासून. मग मूढ अवस्था आहे की नाही, मग माणसाने देवाने जसं बनवलं तसंच मरावं का आपण? जसं आपण पूर्व प्रारब्धाने देह घेऊन आलेलो आहोत तसंच मरू नये. पूर्व प्रारब्धानं आणलेल्या या देहामध्ये असं काही पुरुषार्थ करावा, त्याला चेंज करावं, बदलावं आणि मग मरावं. तसंच मेलात तर मग इथं येऊन आपला काही फायदा होणार नाही. म्हणून नाथ महाराज मूढ अवस्था वर्णन करतात. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेणे हरी. ही मूढ अवस्था आहे. जाणत नाही म्हणे हरीला, जाणल्या जात नाही. दुसऱ्या चरणामध्ये साधन अवस्था सांगितली. मग ज्याला जाणत नाही त्याला जाणायचंय. मग त्याला जाणण्यासाठी काय करावं लागतं? दिलेल्या वाचून फळप्राप्ती करायची, काहीतरी करावं लागणार आहेत ना. आणि मग त्याच्या अवस्था सांगितल्या. आणि मग शेवटी नाथ महाराज बोलतात सिद्धावस्था. एका जनार्दनी सापडली खून. ही सिद्धावस्था. खून सापडणं महत्वाचं आहे. मला तर वाटतं अजून आपल्याला कोणालाही सापडलेली नाही. ही खून, ही सिद्ध अवस्था. अशा 3 अवस्था या अभंगात वर्णन केलेल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल. ग्रंथ मागच्या कीर्तनामध्ये मी हरिपाठाच्या अधिकारी विषय प्रयोजन संबंध सांगितला होता. या आजच्या कीर्तनामध्ये हरिपाठ हा शास्त्र आहे, स्वतंत्र शास्त्र आहे. बरं आज असे खूप हरिपाठ आहेत. मुक्ताई साहेबांचा हरिपाठ आहेत, तुकोबरायांचा हरिपाठ आहेत, नामदेव महाराजांचा हरिपाठ आहे, खूप संतांचे हरिपाठ आहेत. पण ऐका, मोठ्या महात्म्यांच्या मुखातलं ऐकलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की जे सगळे जे हरिपाठ आहेत म्हणे या हरिपाठामध्ये हरिपाठ म्हणून स्वतंत्र शास्त्र निर्मिती झालेले फक्त 2च हरिपाठ आहेत. एक माऊली ज्ञानोबरायांचा आणि एक एकनाथ महाराजांचा. 2 हरिपाठ. हरिपाठाला शास्त्र म्हणलेलं आहे. मग आता शास्त्र म्हणत कोणालाही शास्त्र म्हणलं जात नाही, लक्षात ठेवा. शास्त्र ज्या ग्रंथाला शास्त्र म्हणायचंय त्याच्यावर 6 लक्षणं बसली पाहिजे तर त्याला शास्त्र म्हणलं जातं. त्याचे षड्लिंग सांगितलेले आहेत. उपक्रम, उपसंवार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती. हे 6 लक्षणं ज्याच्यावरती बसतात त्याला म्हणतात शास्त्र. आता हरिपाठ शास्त्र आहे, मग याच्यावर एकच लक्षण बसू, बाकीचे पुढच्या सेवेत. फक्त एक काम करा, पुढची सेवा देत असताना 15 दिवस अगोदर ते महिला मंडळी पाहतात ना, ते घागरीवर बसून फिरतात, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? ते दिवा हलवतात, त्याला काय म्हणतात? सगोन पहा एकदा आणि मग पुढची सेवा द्या. विठ्ठल विठ्ठल. पुढच्या सेवेत बाकीचे सांगेल. आता एकच बसवतो लक्ष, कारण अशी वेळ झालेली आहे. उपक्रम, उपसंवार. हरिपाठ शास्त्र आहे, मग हे लक्षण बसतं का? कसं बसत नाही? उपक्रम, उपसंवार कशाला म्हणतात? ज्या विषयापासून सुरुवात झाली शेवट त्याच विषयावर झाला पाहिजे. ज्या विषयापासून ग्रंथाला सुरुवात झालेली आहे शेवट त्याच्यावरच झालेला आहे. जसं महिला मंडळीचा विषय असतो, तुला माहिती आहे का? ती झालं सुरुवात, शेवट ती तशीचे पण कोणाला सांगू नको. उपक्रम, उपसंवार. हरिपाठाचा उपक्रम, उपसंवार. हरिपाठातला पहिला अभंग आहे हरीची आदासा, त्याचं शेवटचं चरण आहे हरिरूप द्याणी हरिरूप म्हणी एका जनार्दनी हरी बोला. आता हरी बोला धरून ठेवा, कीर्तनापुरतं धरा, बाकी सोडा. हरी बोला. हरिपाठातला 25 क्रमांकाचा अभंग, त्या हरिपाठातल्या शेवटच्या अभंगाचं शेवटचं चरण.
झाला हरिपाठ बोलणे इथोने एका जनार्दने, हरिरूप ध्यानी हरिरूप म्हणी एका जनार्दने हरी बोला. आणि झाला हरिपाठ बोलणे इथोने एका जनार्दने, म्हणून हरिपाठाला शास्त्र म्हटलेलं आहे. सुरुवात ज्या विषयापासून झालेली आहे हरी बोला, शेवट सुद्धा. आमचं कीर्तन सुरू होतं कोणत्या विषयावर आणि शेवट होतं कोणत्या विषयावर. आज जी मर्यादा ढासळली ना कीर्तनाची त्याच्यामुळे झालेली आहेत. आपण लक्ष दिलं पाहिजे. आपला जो विषय आहे तो विषय श्रोत्यांच्या गळी उतरला पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्या विषयाला धरून बोललं गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नाथरायांनी निर्माण केलेला आहे. अनेक शास्त्र निर्माण केले, हरिपाठ निर्माण केला. ऐका, नाथरायांनी चिरंजीव पद केलेलं आहे. मला वाटतं चिरंजीव पदाचे अधिकारी सगळे नाही. नाथरायांनी भागवत सांगितलं, सगळे अधिकारी नाही. तुम्ही म्हणाला असं कसं काय महाराज, बसू ना आम्ही वाचायला बसतो हो, पण आमची बुद्धी त्यात कितपर्यंत शिरते, आम्ही अधिकारी नाही. म्हणून सगळ्यांसाठी. तसं वेदाने कांडत्रयात्मक 3 विषयाचं वर्णन केलेले. कर्म, उपासना, ज्ञान. देहासाठी कर्म सांगितलं, मनासाठी उपासना सांगितली आणि बुद्धीसाठी ज्ञान सांगितलं. आता हे संशयात टाकण्यासाठी नाही, कारण वेद माऊली आहेत आणि माऊली कधी संशयात टाकत नाही. आता विषय चालू आहे सध्या ते आपल्या वारकरी संप्रदायावर. तो माणूस बोलला त्याचं तुम्ही म्हटलं नाव घेऊ नका, तसं मी नाव घेणार नाही. एक तुम्ही म्हटलं म्हणून आणि उगाच कोणी पुन्हा सकाळी काडी करत म्हणून नाव घेत नाही. त्याचं असं म्हणणं आहे की हे मनुवादी कीर्तनकार आहेत, मनुवादी कीर्तनकार आहेत आणि मनुस्मृतीच्या अनुषंगाने हे बोलतात. म्हणे मनुवादी संस्कृती आम्हाला नको. पण त्या बावळाटाला मला एक सांगायचं आहे की आमचा आद्य ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी ज्या ग्रंथापासून निर्माण झाली तो ग्रंथ श्रीमद भगवद्गीता. आणि श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात भगवंत सांगतात, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्यं विवस्वान मन्वे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. भगवंत बोलतात, अरे मी हा योग पूर्वी मनूला सांगितला, मनूने सूर्याला दिला आणि ती परंपरा आलेली आहे. मग माऊली ज्ञानोबारांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी म्हणजे मनूला दिलेला. मग आम्ही कोण आहोत? मला वाटतं आवर्जून सांगा, वाटतं यूट्यूबला चालू आहे लाईव्ह, मी आवर्जून सांगेल आहे आम्ही मनोवादी आहेत. कारण भगवंताने दिलेलं गीता आम्हाला गीताप्रमाणे आणि ती मनूला दिली, सूर्याला दिली, ती परंपरा आलेली आहे. म्हणून हरिपाठ सर्वांसाठी निर्माण केलेला आहे. वेद संशय टाकत नाही. ओवी ना अहितापासून काढिती हित देऊनी वाढवती, नाही का श्रुती परवती माऊली जागा. वेद हिताचं ज्ञान सांगणार म्हणून हरिपाठ सर्वांसाठी सांगितलेला आहे. या आजच्या अभंगामध्ये माऊली नाथ महाराज वर्णन करतात, आपण हरीला का जाणत नाही, परमार्थात आपली गती का होत नाही, त्याचं कारण सांगितलेलं आहे. मला वाटतं या अभंगाच्या अगोदरचा एक अभंग आहे, मला सांगता येणार नाही, मग त्याचं 2रं चरण मी पाठ केलं. कल्पना अविद्या. कल्पना अविद्या तेने झाला जीव. बरं जे असेल ते मला एवढंच महत्त्वाचं आहे. 2रं चरण एवढं बाकी नाही महत्त्वाचं काय. कल्पना अविद्या तेने झाला जीव. तिथून दोरी सापडली की याचा बरोबर संबंध. कल्पना आणि अविद्या यामुळे जीव बनलेला आहे. आम्ही जीव स्वरूप, आम्ही आहोत परमात्मा, सर्व ईश्वरांश जीव विनाशी. मला वाटतं 6वा श्लोक गीतेचा 15वा अध्यायातला ममैवांश. मग आपण आहोत. मग जीव का म्हणतात? कल्पना अविद्या तेने झाला जीव. तिथून सुरुवात झालेली. या अभंगात तुम्ही कल्पना आणि अविद्याचा अंगीकार केल्यामुळे तुम्ही बंधनात पडलेले आहेत. आपण बंधनात का पडलेलो आहे? मी उदाहरण देतो तुम्हाला, लय ताण घेऊ नका. मीठ माहिती तुम्हाला? मीठ महिला मंडळी, मीठ आईला म्हण डोळे उघडा मला एकदा, बस. मीठ माहिती आहे? मीठ. या मिठाला की नाही, हे मीठ तसं पाहिलं तर स्वतंत्र अवस्थेत होतं बरं का, पण या मिठाला मिरचीसोबत ठेसावं लागतं. मिठाला का माहिती आहे? त्याचं कारण असं आहे, मीठ तयार केलं जातं, मला वाटतं ते गुजरात प्रांतामध्ये आपलं तिथं होतं, साबरमती.
इतिहासात वाचलेलं आहे ना, बापूने सत्याग्रह केला साबरमतीला. हां, ते तिथं वाचलेलं आहे. ते मीठ तिथं तयार होतं. मीठ का तयार होतं माहिती आहे? ते असे वाफे तयार करतात, जसं आपण कांद्यालावर करतो नाही तशी वाफे करतात, त्याला खाडी म्हणतात. ते समुद्राची लाट आली की त्या खाडीमध्ये पाणी थांबतं आणि ते थांबलं त्याच्यावर काही प्रक्रिया करतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं? मीठ तयार होतं. मीठ तयार झालं की मग ते गोणीमध्ये भरतात, दुकानात येतं, तिथून दुकानातून छोट्याशा पिशवीमध्ये येतं, घरी येतं, घरात आलं की बरणीत जातं, बरणीतून उकळत्या भाजीत जातं. आता वास्तविक या मिठाच्या भोवती हा त्रास का आलेला आहे माहिती आहे? कारण ते आपल्या अखंड स्वरूपापासून भिन्न झालेले आहेत. ते जर सागरात असतं तर त्यांना कोणी मिरचीसोबत ठेसलं नसतं, पण ते आपल्या स्वरूपाला त्यानं सोडल्यामुळे त्याला उकळत्या भाजीत टाकल्या जातं, मिरचीसोबत ठेसल्या जातं. आता ऐका, ते पाणी सागरापासून वेगळं झाल्यामुळे मिठाला मिरचीसोबत ठेसावं लागतं. तसं आम्हाला सुद्धा रोज मिरचीसोबत ठेसणं चालू आहे. मिरची कोणती? नाही, तिकडे नका जाऊलाय तो. मिरची म्हणजे अविद्या. काही की गेले पलीकडच्या थडीला. खरं आहे, तेही कुठं खोटं आहे. उठाल उठाल कारण आहे जीव स्वरूप आपल्या अखंड स्वरूपापासून वेगळा झाला की दुःख आहे. तसं आमची खाडी कोणती? मी आणि माझे हे न भरीत दरी परती टाके ओझे. आम्ही सुद्धा वेगळं झालो देवापासून आणि म्हणून आमच्या प्रारब्धामध्ये दुःख आलेले आहेत. म्हणून त्या कल्पना, अविद्या, त्यामध्ये आम्ही गुंतलेलो आहोत आणि त्यामुळे हरीला जाणत नाही. याच्यासाठी एक सुंदर चरित्र सापडतं बघा नामदेवरायाच्या चरित्रामध्ये. ऐका बरं, नामदेवरायांच्या चरित्रामध्ये सुंदर उदाहरण सापडतं या आजच्या अभंगाच्या अनुषंगाने. काय झालं, माऊली ज्ञानोबराय चारी भावंड आळंदीहून पंढरपूरला आले. चंद्रभागेचं स्नान केलेलं आहे. चंद्रभागेचं स्नान केल्याच्या नंतर महाद्वारामध्ये आले आणि महाद्वारामध्ये आल्याच्या नंतर तिथं नामदेवरायांची भेट झाली. नामदेवरायांची भेट झाल्याबरोबर निवृत्ती दादा पाया पडले, माऊली ज्ञानोबराय पाया पडलेत, सोपान दादा पाया पडले, मुक्ताई सर काही पाया पडे ना. खूप वेळ झाला. दादाने सांगितलं, अगं मुक्ता पाया पड ना. मुक्ताई साहेब बोलते, दादा मी पाया नाही पडणार. का दादा, तुम्हाला माहीत नाही का पंढरपूरचा काय नियम आहे? पंढरपूरचा नियम तुम्हाला माहीत नाही? पंढरीच्या लोका नाही अभिमान आणि पाया पडे जन एकमेका. ज्या अर्थी तुम्ही पाया पडले त्या अर्थी यांनी तुमच्या पाया पडायला पाहिजे होतं, पण ते पडले का नाही? मग मी पडणार नाही. दादा बोलतात, अगं मुक्ता असं बोलू नये. अगं ते देवासोबत राहतात, देवासोबत बोलतात, नित्य देवाची संगत आहे त्यांना. मुक्ताई साहेब बोलते, काय कामाची पण अशी देवाची संगत? हा, अखंड जयाला देवाचा शेजार आणि कार्य अहंकार गेला नाही. मुक्ताईचा उपदेश आमच्या सगळ्यांसाठी आहे. नामदेवराय देवासोबत आहे, आम्ही नित्य संत वाङ्मयासोबत आहे आणि आम्ही नित्य संत वाङ्मयासोबत असताना सुद्धा जर आमचा अहंकार गेला नाही तर आमची पारायणं, आमची कथा, आमची कीर्तनं, आमचा हरिपाठ, आमचा काकडा काय कामाचा आहे? अखंड जायला देवाचा शेजार आणि कार्य अहंकार गेला नाही. दादा बोलतात, मुक्ता तसं बोलू नये. अगं तुला माहीत नाही यांच्या हातचं देव जेवला म्हणे. तर मुक्ताई शब्द आहे का? मुक्ताई बोलते, कोण पाहिलं? कोण म्हणतं की यांच्या हातचं देव जेवला? बोलून या येणे वाडावीला डांगोरा आणि अंतरीचा कोरा गुरवीन येणं सांगितलं म्हणे देव मा हातचा जेवला. कोणी पाहिलं म्हणे? चुकीचं आहे म्हणे, मी पाया पडणार नाही. मुक्ताई साहेब बोलत नामदेवराय समोर. नामदेवरायनं कसं वाटत असेल? समोरासमोर मुक्ताई साहेब बोलते, नाही म्हणे दादा मी यांच्या पाया पडला नाही, कोरा आहे म्हणे. एक काम करू म्हणे, याला कच्च आहे की पक्क एकदा तपासून पाहू म्हणे. चला म्हणे याला घेऊन गोरोबा काकाकडे. हां म्हणे मुक्ताबाई, भाजले की कोरे? काकाचे उत्तरे सत्य मानू. आले सगळे काकांकडे आल्याच्या नंतर काकाने थापटणं घेतलं. प्रथम थापटेने निवृत्तीच्या माथा. काका बोलतात, काय सांगावं या डेऱ्याविषयी? प्रथम थापटेने निवृत्तीच्या माथा. डेरा झाला निका परब्रह्म. परब्रह्म झाला म्हणे हा डेरा. नामदेवरा माऊलींच्या डोक्यावर, सोपान दादाच्या डोक्यावर, मुक्ताई साहेबाच्या डोक्यावर मारलं. नंतर नंबर कोणाचा आला? कोणाचा आला नंबर नंतर? नामदेव महाराजांचा. त्याची थापटेने नामदेवावर,
जसं नामदारांच्या डोक्यावर थापटणं मारलं, डोई चोळी मोहरे रडू लागे. नामदेवराय रडायला लागले. सगळे कच्च मडकं म्हणतात. नामदेवराय घाबरले. आता हे आपल्याला भासतील बा. आता आपण जर इथून नाही गेलो, सगळे उचलतील, आव्यात फेकतील, भाजून काढतील. पळा म्हणे इथून. जसे पळत पळत आले पंढरपूरला आणि पांडुरंगाच्या कमराला मिठी मारले. देवा वाचव, ते येतील आता आणि ते मला भाजणार आहे. देवाने सांगितलं, अरे कोण भाजणार आहे? ते निवृत्तीनाथ, मुक्त माऊली, सोपानदेव. अरे म्हणे तिथं मुक्ता होती ना. याला म्हणतात जखमीर मीठ चोळणं. तिथं मुक्ता होती ना. अरे देवा, मुक्ताबाई, तिनं तेवढं केलं म्हणे. लहानशी मुक्ता, जशी सनकांडी. सनकांडी कळते तुम्हाला? सनकांडी तुम्हाला कळलं. इथून पुढे फक्त दाखवावं लागेल. सनकांडी ते ताग नाही का, ताग भिजू घालायचे, सोपटं काढायचे आणि जे उरलेली पांढरी त्याला काय म्हणतात? सनकांडी. कशी मुक्ताबाई? मुक्ताबाई जशी सनकांडी केले देशोधडी महान संत देशोधडी केले म्हणे. त्याचं काय सांगतो म्हणे? देवा तुम्हाला वाचवते येतील, माझ्याकडून बोल बरं देवा. आता ती इथं येणार आहे, मला भाजणार आहेत, माझ्याकडून बोल. देव बोलतात, मी नाही बोलणार कोणाकडून. अरे खादल्या पिदल्याचे राखी बा. अरे माझ्या घरचं खातो, माझ्याकडून बोलत नाही. मी खाऊ घातलं तुला, माझ्याकडून बोल. देव बोलतात, नामदेवा खरंय म्हणे त्यांचं खरंय. कारे वेड्या घेत संतांचा अंगावर झोप बैसली डोळा अज्ञानाची. तुला मी कळालो नाही म्हणे. का? अज्ञानामुळं. अज्ञान आणि कल्पना एकच अंग आहे दोघीचं. का जाणत नाही आपण देवाला? अज्ञानामुळे जाणत नाही. नामदेवरायांनी जाणलं नाही. पुढं चरित्रामध्ये विषय येतो. म्हणून अज्ञान आणि कल्पना अशी महाराज, कल्पना काय करेल सांगता येत नाही. या कल्पनेने आम्हाला गुरपुटून ठेवलेला आहे आणि कल्पना एवढी एक विषय वाढत जातो. कल्पना निर्माण होते आणि या कल्पनेपैकी एक विषय वाढतो. त्या विषयाचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यामध्ये हा जीव अडकून पडतो. यामुळे गुंतत चालतो आणि या कल्पना आणि अविद्या यामुळे गुंतल्यामुळे नाथ महाराज बोलतात, तो हरीला जाणू शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा, 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 कल्पनेपासून कल्पीला
कल्पेला जो ठेवा. नाथ महाराज बोलतात या कल्पनेमुळं ज्या काही इच्छा निर्माण झालेल्या आहेत, ज्या काही आकांक्षा निर्माण झालेल्या आहेत आणि यामध्ये हा जीव अडकून पडलेला असल्यामुळे तेने पडे गोवा नेने हरी, हरीला जाणत नाही. बरे इच्छांना अंत नाही आहे. इच्छा अशा आहेत महाराज, एक इच्छा निर्माण झाली की इच्छेपोटी अनेक इच्छा जन्माला येतात. उदाहरण द्यायचं ठरलं तर पहिलं गाडी घ्यायची. कोणती घ्यायची? कोणती घ्यायची? गाडी घ्यायची, पण कोणती घ्यायची? इच्छा ना, एक इच्छा गाडी घ्यायची, पण कोणती? जेवण करायचंय, भाजी कोणती खायची? वारकरी असं तर बरं आहे, भाजी कोणती? इच्छा आहे ना. लग्न करायचंय, मुलगी कशी पाहिजे? झालेलं नाही अजून, इच्छा. महाराज एक कल्पना अशी महाराज शांत बसू देत नाही. ज्यांचे झालेले नाही ना ते 11पर्यंत अशी बायको पाहिजे, हे असं पाहिजे, पहिले पोरगं झालं हे नाव ठेव, मुलगी झाली तर हे नाव ठेव. कल्पना महाराज, कल्पना खूप मोठ्या आहे. मी उदाहरण देत असतो नेहमी. एका मुलीनं, ते नवीन प्रथा आहे आता, ते पाहायला गेलं की दोघाला टेरिसवर पठात बोला, टेरिसवर तिथे सगळं तिथं सुगुत्त बरं काय सगळं मरेपर्यंतचं. तिथं गेल्यावरती बोलता बोलता तिनं सांगितलं म्हणे मी लग्न करेन तुमच्यासोबत, मला काही अडचण नाही आहे, पण मी घाटनांद्रात नाही राहणार. घाटनांद्रात राहणार नाही. बोला पसंत असेल तर मी आपण दोघं घ्यायचं, जायचं संभाजीनगरला राहायचं, मी घाटनांद्रात राहणार नाही. त्यानं विचार केला, हा म्हणलं खूप झालं, तू म्हणशील तसं. लग्न झालं, सत्यनारायण वगैरे झालं, बस 3-4 डबे गॅस वगैरे काय ते छोटंसं सगळं सामान घेतलं, काळी पिवळी केली आणि त्याच्यात टाकलं. संभाजीनगरला गेले, 10 बाय 10ची खोली केली, त्याच्यात राहू लागले. तो कंपनीत जायचं, मस्त संसार सुरू झाला. कल्पना सांगायची मला, सुरू झाला. एक दिवस संध्याकाळचे दोघं जण झोपले. झोपल्याच्या नंतर एकाच खोलीमध्ये सगळं ते कॉट वगैरे बोलता बोलता दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. तर गप्पा सुरू झाल्या तर ते नवरा बायकोच्या गप्प्यात तिसरं काय काम आहे. पण उदाहरण द्यायचं म्हणून सांगतो तुम्हाला. का हो, बरं होतं आपल्या गावामध्ये, मोठं घर होतं, सगळं काही व्यवस्थित होतं. आता इथं एवढ्या छोट्याशा खोलीत आपण राहतो, छोटासा कॉट आहे, दोघं जण झोपलेले आहेत. पण आपल्याला उद्या मुलगा झाला तर तो कुठं झोपल? काय गरज आहे का? ही काय आहे? ही काय आहे? कल्पना. कुठं झोपल? त्यानं सांगितलं एक काम कर, थोडंसं पलीकडे वळ, इथं झोपल. बरं बरं का हो, पण मुलाच्या पाठीवर मुलगी झाल्यावर ती कुठं झोपेल? काय थोडंसं अजून थोडं पलीकडे वळ. जशी पलीकडे झाली तशी दानकन फडशीवर आदळ. कल्पना. कंबड मोडलं महाराज, हातभर गॅप पडला. कीर्तनात कमी सांगायचं नाही, आपल्याला कुठे पायाला जायचं सफरचंद घेऊन. हातभर गॅप पडला. झालेले का मुलं? नाही, फक्त काय केली? कल्पना. महाराज कल्पना इतकी भयंकर आहे, ही कल्पना आपल्याला 28 प्रकारच्या नरकात घेऊन जाते. फक्त कल्पना. विषय आमच्या बापाला माहीत नाही आहे, विषय आमच्यापर्यंत येत सुद्धा नाही. त्या विषयाची फक्त आम्ही कल्पना करतो. विषय भोगायला तर मिळतच नाही आम्हाला, तेवढं आमचं प्रारब्ध बलवत्तर नाही. त्या विषयाची फक्त आम्ही कल्पना करतो. फक्त विषयाची केलेली कल्पना 84 लाख येऊन आम्हाला फिरवते. कल्पना एवढी खतरनाक आहे कल्पना. म्हणून नाथ महाराज बोलतात कल्पनेपासून जो ठेवा निर्माण. ठेवा म्हणजे काय? ठेवा म्हणजे ठेव. ही कल्पना काय करते? अनेक विषयांभोवती विषयाचं जाळं निर्माण करते कल्पना. विषयाचं जाळं निर्माण केलं, त्या जाळ्यामध्ये आपणच निर्माण केलेल्या जाळ्यामध्ये हा जीव अडकून पडतो. लक्षात ठेवा, माऊली ज्ञानोबा बोलतात हे विषय कैसे, हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, हा स्वप्नीचे आभाषे भद्र जाती, मृग जळावत विषय म्हणे. मला असं कळणार नाही, मी गुळ नाही वाटते ना, नाही मला खायला नाही लागत. दृष्टांत द्यायला थोडंसं कणिक देता का? उदाहरण द्यायचं आहे. हां नाही समजलं सर, दे बाळा. असं आता हे कणिक आहे मला माहिती आहे, पण याला काय समजा? गुळ समजा. हा गुळ आहे की नाही? उदाहरण तुम्ही इथलेच आहे का? वाकडीचे? वाकदचे? बरं. 25 वर्षापूर्वी हा गुळ कसा लागत होता दादा? 25 वर्षापूर्वी गोड. आज
कस काय हो? कमाल आहे की नाही? 25 वर्षापूर्वी बाबा कसा लागत होता? गोड. आज गोड. महिला मंडळीने खाल्लात कसं लागेल? गोडच. आणि पुरुषांनी खाल्ला तर कसं काय हो? गायकवादक लोकांनी खाल्ला तर आणि कीर्तनकाराने खाल्ला तर ते खरा गोला असतात, खोंदा गोला असतात. तुम्हाला गोड लागतो त्याचं कारण असं आहे, गुळ का गोड लागतो त्याचं कारण आहे तो मुळात गोड आहे. तसे विषय का आम्हाला सुख देत नाही? कारण विषय मुळात दुःख रूप आहे. विठाल विठाल कल्पना आणि विषय महाराज मर्यादित आहे हो. विषयाला मर्यादा आहे. पुन्हा हा गोड आहे की नाही, हा जर मी डोळ्यात घातला तर गोड लागेल का? कारण हा गोड आहे, पण डोळ्यात घातल्यावर गोड लागणार नाही. कानात घातल्यावर गोड लागेल नाही, नाकात घातल्यावर नाही. हा गुळ नावाचा विषय फक्त एका इंद्रियाला सुख देऊ शकतो, बाकीच्या इंद्रियाला नाही देऊ शकत, फक्त जिभेला. विषय मर्यादित आहे. आपण हे विषय मर्यादित जरी असले त्याला मर्यादा आहे. तुमची आवडीची भाजी कोणती? आवडीची भाजी आवडीची आवडत नाही तुम्हाला भाजी? मेथीची भाजी. ते मी एकदा असं विचारलं बाबा एका माणसाला, म्हणलं माऊली तुमची आवडीची भाजी ती म्हणे अंडे. त्या दिवसापासून ठरवलं विचारायचं असलं तर मालकाला तर विचारायचं, दुसऱ्याला विचारायचं. ते हार्मोनियम वाजवता त्या अर्थी ते काय आहे, माळकरी आहेत. मेथीची भाजी, सुंदर मेथीची भाजी केली काही नाही. सकाळी मेथीची भाजी केली खूप सुंदर, तुम्ही आवडीनं खाल्ली, तुम्हाला आवडते की नाही? तशी झाकून ठेवली फ्रीजमध्ये, संध्याकाळी खाल्ली तुम्ही आवडीनं. गोड. बरं जाऊ दे, तीसने दुसरी करू सकाळी. दुसरी भाजी केली तरी तुम्हाला आवडते गोड. किती दिवस खाणार आहे? 2 दिवस 3 दिवस. तुमच्या आवडीची भाजी आहे, चौथ्या दिवशी तुम्हाला फेक तिकडं. ताई म्हणेल का हो तुम्हाला आवडते ना? आवडती हो, पण त्याला काय आहे? मर्यादा आहे. विषयाला मर्यादा आहे. एकाच इंद्रियाला सुख देऊ शकतात आणि काही काळापुरतं सुख देऊ शकतात. मोटरसायकल नवी गाडी आणली की माणूस रात्री 2ला उठून कपडा मारतो. नवी गाडी आणल्यावर रात्री 2ला उठून कपडा मारतो गाडीला. आणि दोन वर्ष होऊ द्या, जर पटणार नाही तुम्हाला पुरुष देतो. नवीन लग्न झालं, बायको नळावर भांडायला गेले का रिकाम भांडं घेऊन जात त्याच्या पाठीमागं. रिकामं भांडं घेऊन जिथं गेली तिथं सोबत. आणि एकदा 6 महिने वर्ष झालं, अहो तेवढं भांडं आण, मी तेवढ्याच कामाला आहे का? विषय मर्यादा आहे की नाही? विषयाला मर्यादा आहे. पण ही कल्पना अशी आहे, कल्पना गुरपुटून ठेवते. एकदा विषय शिरले की विषयाचं ज्ञान होतं, पण कल्पना मात्र तिथपर्यंत पोहोचू देत नाही. म्हणून नाथ महाराज बोलतात, कल्पना ही अशी आहे देवापर्यंत जाऊ देत नाही. म्हणून देवापर्यंत जायचं असेल तर काहीतरी द्यावं लागतं. मग दिल्याशिवाय, कारण भगवंताचा नियम आहे, घेशी तेव्हा ऐसा असंच उदार. देवाला जाणायचं असेल तर काहीतरी द्यावं लागतं, कारण दिल्याशिवाय फळ प्राप्ती होत नाही. तिथल्या वाचून फळ प्राप्ती कैसी, तिथल्या वाचून फळ प्राप्ती कैसी, तिथल्या वाचून फळ प्राप्ती कैसी, तिथल्या वाचून फळ प्राप्ती कैसी. इच्छा कल्पनेची यंत बापा, इच्छा कल्पनेची यंत बापा, हरी भूमी गाथा हर करी तीर्था, हरी भूमी गाथा हर करी तीर्था.
हरीला जाणायचं असेल तर दिल्याशिवाय तो जाणल्या जात नाही. दिलेल्या विना फळ प्राप्ती कायची. इच्छा कल्पनेचे व्यर्थ बाप्पा. इच्छा करून चालत नाही, काहीतरी द्यावं लागतं. हरीला जाणायचंय. पहिली गोष्ट, इच्छा कल्पनाला आवरावं लागतं. थोडंसं संपवता येत नाही आपल्याला इच्छा, पण आवरता येतात. मारता येत नाही इच्छा, अमर आहेत. त्या इच्छा आपल्याला मारतील पण आपण त्यांना नाही मारू शकत. सर्व सुखाची आशा जन्म गेला. इच्छा नाही मारत, ती आपल्याला मारते. म्हणून तिला मारता येत नाही, आवरता येतं फक्त. इच्छा, ही इच्छा आवरली की भगवंताला काहीतरी द्यावं लागतं. दिल्याशिवाय परमात्मा मिळत नाही. मग काय द्यावं लागतं? मग तुकोबारांना विचारू, तुम्हाला देव मिळाला, तुम्हाला देवाची प्राप्ती झाली, तुम्ही काय दिलं? तुकोबारा बोलतात, तुका म्हणे बळी जीव दिला द्यावं लागतं. तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, बाप रुक्मा देवर जोडावया. देव आपलासा करायचा आहे, देहावर उदार व्हावं लागतं. म्हणजे याचा अर्थ काय, फाशी घ्यायची? काय महाराज काय बोलता तुम्ही? तुका म्हणे बळीन जीव दिला, मग आम्ही सकाळी जीव द्यायचा का? असा अर्थ होत नाही. तर जीव देणं म्हणजे काय माहिती आहे? देहावरची आसक्ती संपवणं. तुकोबाराय बोलतात, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर, याला म्हणतात जीव देणं. तुकोबाराय बोलतात द्यावं लागतं त्याला. तया अहम वाचा चित्त अंग देवनिया, हे सगळं द्यावं लागतं. तेव्हा त्या ठिकाणी हरीची प्राप्ती होते. सगळं दिल्याशिवाय तो मिळत नाही. म्हणून दिल्या विना फळप्राप्ती कायची. इच्छा व्यर्थ, कल्पनेचे व्यर्थ. बापा हा शब्द महत्त्वाचा आहे. लक्षपूर्वक ऐका. झालं आपलं कीर्तन 5 मिनिटामध्ये. बापा या हरिपाठात 2-3 वेळेस आलेलं आहे बरं, बापा शब्द आलेला आहे. आता बापा शब्द काय म्हणून वापरला असेल नाथ महाराजांनी? ऐका. बापा म्हणजे संतांच्या अंतकरणामध्ये आमच्याविषयी असलेली कळकळ, आमच्याविषयी असलेली तळमळ. बुडत हे जन न दखवे डोळा. हा अत्यंत जलद गतीने विषयांचा आत्मसात करून, विषयाला अंगीकृत करून हा जीव नरकाकडे चाललेला आहे. हे संतांना पाहवत नाही. जसं आपला मुलगा जर एखाद्या वाईट वस्तूला घेत असेल तर आईला सहन होत नाही, तद्वत संतांना सहन होत नाही. म्हणून बाप्पा कल्पना व्यर्थ आहे. इच्छा कल्पनेचे कारण संसारामध्ये असं आहे, इच्छा केली म्हणजे मिळतं असं नाही. त्याच्यासाठी प्रयत्न लागतात. प्रयत्नानंही मिळत नाही, प्रारब्ध लागतं. फक्त इच्छा केली झालं नाही, इच्छेनं काही मिळत नाही. प्रयत्न लागतात, प्रयत्नानंही मिळत नाही. ती वस्तू प्रारब्धात असावी लागते तर मिळते. पण परमार्थात तसं नाही हो. फक्त इच्छा करा परमार्थ. इच्छा केली की मिळतं, पण ती इच्छा तीव्र पाहिजे बरं. साधी नको इच्छा. सगळ्यांना इच्छा देव भेटावी, कोणाला नाही. जर देव भेटावा असं वाटत नसतं तर आम्ही कीर्तनाला आलो असतो का? प्रत्येकाची इच्छा आहे, पण तीव्र नाही आहे ना. घरी गेले की पुन्हा जैसे ते वैसे, तीव्र इच्छा पाहिजे. तसा तो परमात्मा सर्वसंगी वीट आला. याच्या पुढचं महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहे. सर्वसंगी वीट आला, तो तर आम्हाला आलेला आहे. आम्हाला वाटतं नसतं केलं बरं झालं असतं. कोणाला वाटत नाही? इथं सगळे महिला मंडळी, पुरुष मंडळी, प्रत्येकाला 8 दिवसातून एकदा पश्चाताप होतो. नसतं केलं तर तुमचं सोडा हो. कीर्तन काळाला पश्चाताप आहे. का महाराज काही नाही आपल्याला? म्हणलं असं मला आहे. नसतं केलं तर बरं झालं असतं. व्यर्थ आहे ना. प्रत्येकाला पश्चाताप आहे. संसारामध्ये प्रयत्न लागतात, प्रारब्ध लागतं, तेव्हा मिळतं. पण इच्छा करा फक्त तुम्ही. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. तुकोबाराय म्हणतात नाही, प्रयत्न इच्छा करावं फक्त. परमार्थामध्ये मिळतं, परमार्थात मिळत नाही असं नाही. म्हणून इच्छा कल्पनेची व्यर्थ बाप्पांनी देवाकडे. कारण संसार काही देऊ शकत नाही, कारण संसारात फळच नाही ना. माऊली बोलतात 15व्या अध्यायामध्ये, या फल न चुंबिता फूल न तुरंबिता, जे काही पंडूस होता ते रुखुचे. हा संसार वृक्षाला फळ नाही. आपल्याला असं वाटतं फळ आहे. मी असं विचारेल एखाद्याला, हे बाबा बसलेले गंधावाले बाबा, जवळजवळ 70-75 वर्ष वय झाले असेल तुमचं. आता जादा सांगितलं नाही ना. ते असं माणसाला वाटतं आपलं वय कमी सांगावं, ज्ञान जास्त सांगत. वय लपवतात माणसं. काय कारण आहे? काय कारण? वय लपवतात महाराज. कमी सांगा म्हणतात. काय म्हणतात?
हा नाही तिथं तर जास्त लागतं हो. वय मला सांगा, तुमचं एवढं वय झालेलं आहे, इच्छा पूर्ण झाल्या सगळ्या? नाही, परमार्थ करणाऱ्याच्या नाही झाल्या हो, बाकीच्यांचा सोडा. होणार नाही इच्छा कधी. हां, इच्छा व्यर्थ आहे. कारण त्याच्यात इच्छा, प्रत्येक आईला वाटतं एकदा पोराचं लग्न झालं गंगेत घोडे, वाटतं नाही तुम्हाला असं? पोरायचे लग्न झाले की आम्ही मोकळ्या कथा कीर्तन ऐकायला. मग तर झडप असते मांजरीची. मांजराशी झडप घालते महाराज. मांजर उंदरावर एकदम झडप घालत नाही, अंदाज घेते अगोदर. मांजर हे 4 पायाच्या मांजरीचं चालू नाही. मांजर एकदम झडप घालते का ती असे 6-7 महिने होऊ देते. सासू किती पाण्यात आहे, सासरा किती पाण्यात आहे, हे येडं किती पाण्यात आहे, अंदाज घेते ती अगोदर. आणि एकदा अंदाज घेतला की मरेपर्यंत सोडत नाही एका एकाला मांजर. इच्छा. असं वाटतं गंगेत घोडे नाले आणि आता आपण मोकळं झालो, पण तसं नाही महाराज. 6-7 महिने झाले की गंगेतले घोडे पुन्हा घाटनांद्रीतून नाचतात. म्हणून इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. बरं, हे सगळं त्या ठिकाणी असताना सुद्धा मग आपण इच्छा करू नये का? कारण इच्छा न करावी म्हटलं तर इच्छेशिवाय प्राणी राहत नाही. वेदामध्ये श्रुती येते महाराज, उपनिषदामध्ये. काममय एव अयम पुरुष अशी एक श्रुती आलेली आहे उपनिषदामध्ये. काममय एव अयम पुरुष, हा पुरुष इच्छा वाचून राहू शकत नाही. मग इच्छा वाचून राहू शकत नाही आणि तुम्ही म्हणता इच्छा करू नका, ती करू नका ना हो. पण नाथरायांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलेली काय अडचण आहे? इच्छा ते जवळी चरण हरीचे, 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 चरण सर्व नारायण देतो तुझ, चरण सर्व नारायण देतो तुझ, हरिमुखी गाता हर परिचंदा, हरिमुखी गाता हर परिचंदा, हरिमुखी गाता हर परिचंदा, हरिमुखी गाता हर परिचंदा. शरण सर्व नारायण देतो तुझ, सर्व नारायण देतो तुझ, हरिमुखी गाता हर परिचंदा, हरिमुखी गाता हर परिचंदा, हरिमुखी गाता हर परिचंदा, हरिमुखी गाता हर परिचंदा. इच्छा केल्याशिवाय हा पुरुष हा जीव राहत नाही. मग संसाराची इच्छा केल्यापेक्षा इच्छावे ते जवळी हरीचे चरण. मग एक इच्छा करा, कशाची? हरीच्या चरणाची इच्छा करा. इच्छाला मारू नका, तिला मारल्या जात नाही, फक्त तिला मोड द्या.
तिकडं न पाठवता तिला इकडं पाठवा. इच्छा ते जवळ हरीचे चरण का सर्व नारायण देतो तुझ. बरं, त्याच्या चरणाची इच्छा करावी तो आपल्याला जवळ आहे. किती जवळ आहे महाराज? सर्वस्वच्या हम तो हृदयात आहे हो. काही प्रपंचाची इच्छा करायची ते प्रपंच दूर आहे, पण परमात्मा हृदयामध्ये आहे, म्हणून तो परमात्मा जवळ आहे. बरं, जवळ नाही मानावं तर त्याचं व्यापकत्व नष्ट होईल. व्यापकत्वात विष्णू, मग त्याला व्यापक म्हटलं तर तो अंतःकरणात आहे, म्हणून तो आपल्याला जवळचा आहे, म्हणून त्याच्या चरणाची इच्छा करत तो सर्व देतो महाराज. सर्व देण्याची ताकद फक्त त्याच्यामध्ये आहे, प्रपंचामध्ये नाही. प्रपंचात असं आहे, एक मिळालं की दुसरं उनं पडतं. तोंडावर घेतलं पाय उघडे पडतात आणि खाली पायावर घ्यातात. हा संसाराचा स्वभाव आहे. पण परमात्मा सर्व नारायण देतो तुझं, तो सर्व देऊ शकतो. म्हणून इच्छा करायची असेल त्याच्या चरणाची इच्छा करावी. पण नाथ महाराज बोलतात की त्याच्या चरणाची कोणी इच्छा करत नाही. त्याचं कारण सांगितलं, न सुटे कल्पना. चालेल ना? काही राग तुम्हाला विचारून घेतलेलं बरं आहे. त्याला राग येईल पुन्हा. न सुटे वेळ नाही ना. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी. का एवढं सगळं सोपं असताना सुद्धा हा जीव तिकडं का ओळख नाही? त्याचं कारण आहे, न सुटे कल्पना अभिमानाची गाठ. ही गाठ आहे ना, ती गाठ सुटल्याशिवाय तिकडे प्रवृत्ती होत नाही. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, अनादि संसार माळेच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी. नाथ महाराज बोलतात की या मायेमुळे नित्य विषय भोगलेले आहेत आणि अहंकाराचे गाठ बसलेली आहे. आणि जोपर्यंत ही गाठ आहे तोपर्यंत तिकडे प्रवृत्ती होणार नाही. म्हणून गवळणी ज्या भगवंतासाठी वेड्या झाल्या ना, त्याचं कारण आहे, सोडिलेल्या गाठी दरुशने कृष्ण भेटी. त्या गवळणी सहज वेड्याने झाल्या. मला 15 वर्ष झाले कीर्तन करून, 15 वर्ष झाले, अजून गाठ सुटली, बळकट झाली, अजून सुटली नाही. पण गवळणीची सुटली ना हो. लगेच देवाने अवतार घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देवाने पहिली लीला केली. देवाची पहिली लीला आहे काय? सोडिलेल्या गाठी. देवाने त्यांची गाठ सोडली. कोणती? हा देह मी आहे याला म्हणतात गाठ. हा देह मी आहे याला गाठ म्हणलेली आहेत. आणि या गाठीमुळे जीवाची प्रवृत्ती तिकडे होत नाही, म्हणून हरीची प्राप्ती होत नाही. मग का हो? असं एखादं साधन नाही आहे का की त्यानं हरीची प्राप्ती होईल? अहो, जे करिता साधन करता करता साधन करता करता त्या साधनेचा अभिमान होतो. आता आपल्याला अभिमान आहे. मी खूप कथा कीर्तनं सांगतो, मी 5000 जप करतो. हा चांगला आहे, पण शेवटी काय? अभिमान आहे ना. आपण जी साधना करतो, जी साधना करत असताना काही लोक सांगतात आमची 108 पारायण झाले. कशाचे? ज्ञानेश्वरी. हा काय? अभिमान आहे. काही म्हणतात आम्ही कीर्तनाचं काहीच घेत नाही. हा सुद्धा काय? बोलू नको ना, मग घेत नाही का? आम्हाला घेऊ दे ना. तुम्ही घेत नाही मला मान्य आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही घेत नाही, तुम्ही वरच्या पायरीवर आहे, आम्ही आम्हाला घेऊ द्या. पण तुम्ही घेत नाही. एका पत्रिकेवर पाहिलं मी, पत्रिका आपल्याच तालुक्यातली होती कुठली तरी, अमुक श्री हरिभक्तपरायण महाराज कंसामध्ये होतं, बिना पॅकेटवाले. हा आपल्या तालुक्यात आहे. पत्रिका मी फोटो काढून ठेवलेला, टाकेन तुम्हाला सकाळी. आहे तुमच्याकडे पण बिना पॅकेटवाले. हा सुद्धा काय झाला? अभिमान आहे. मी जे मला चांगलं म्हणता येतं, मला चांगलं वाजवता येतं, मला चांगली कथा सांगता येते, मला हे सगळं हे जे आहेत ना आपलं, हा साधनेचा काय आहे? अभिमान आहे. परमार्थामध्ये जी साधना करू तो अहंकार निर्माण होतो. आपलं बरं आहे, महिला मंडळीला अवघड 4 जणी असतात हरिपाठ म्हणणाऱ्या. मंदिरात जी पुढं म्हणते ती जर उशीर झाला आणि तिघीन जर चालू केला ना, तिला हरिपाठात मन लागत नाही. उशीर आल्या तिला असं वाटतं मी याच्या अगोदर कसं काय चालू केला यांनी, मी पुढे म्हणणारी ना. एक आपले गायक पाहिले, नाव नाही सांगणार मी, ढोकमाराचं कीर्तन होतं. कुठं होतं ते नाही सांगणार, तुम्ही ओळखशाल. कीर्तन होतं 8ला, 6ला विना घेऊन बसलेले होते. 6ला विना घेऊन बसलेले होते. शेवटी 10लाच विना खाली ठेवला. मग 10ला बाहेर आले बा, कुठंच नाही गेले विना घ्यायला. हा काय आहे? दोघाबाच्या कीर्तनात आपलं वजन पडन म्हणून आपल्याला पंचपदी करायला मिळावी, म्हणून आज सुद्धा काय झाला? अहंकार झाला. म्हणून ज्या आपण साधना करू त्या साधनेने अहंकार निर्माण होईल. मग अशी एकही साधना नाही का? नाथ महाराज बोलतात चिंता करू नका. असं एक साधन आहे की ते साधन केलं की मग अभिमान होत नाही. ते साधन, ते खून कोणते? अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी
सापडले कोण एका जनार्दनी सापडले कोण एका जनार्दनी सापडले कोण एका जनार्दनी सापडले कोण एका जनार्दनी सापडले कोण एका जनार्दनी सापडले कोण एका जनार्दनी सापडले कोण एका जनार्दनी सापडले कोण कल्पना अभिमान झाला हरी कल्पना अभिमान झाला हरी हरिमुखी गाता हरकली चिंता हरिमुखी गाता हरकली चिंता हरिमुखी गाता हरकली चिंता हरिमुखी गाता हरकली चिंता कल्पना हरे झालं कल्पना विमान हरे झालं हरिमुखी गाता हरकली चिंता हरिमुखी गाता हरकली चिंता हरिमुखी गाता हरकली चिंता हरिमुखी गाता हरकली चिंता त्या नाही मागता जन्म गेले त्या नाही मागता जन्म गेले हरिमुखी माता हरकली चिंता हरिमुखी गाता 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 हरकली चिंता हरिमुखी कुमार